कामांना सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत आर्वीचे नवनिर्वाचित आमदार सुमितभाऊ वानखेडे आहेत, ज्यांनी विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी कामं केली, तर नवीन नवीन प्रोजेक्ट आणले आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आज सुमितभाऊ आहेत. सुमितभाऊ, सध्या जे आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये अशी कोणती महत्त्वाची कामं आहेत ज्यांना आपण प्रायोरिटीने पूर्ण करण्यात नाही, निश्चितच प्रत्येक विभागामध्ये महत्त्वाची कामं आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाची काही कामं आहेत, नगर परिषद प्रशासनाची काही कामं आहेत, जिल्हा परिषद अंतर्गत काही कामं आहेत आणि काही प्रकल्प जलसंपदा विभागाचे आहेत. याचा निश्चितच आता पाठपुरावा आम्हाला करावा लागणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विभागामार्फत आम्ही आढावा बैठका सुरू केलेल्या आहेत. आतापर्यंत मंजूर झालेली कामं, त्यांचं काय स्टेटस आहे आणि पुढे कुठली कामं हाती घ्यायची आहेत त्याचा प्रत्येक विभागवार आढावा आम्ही सुरू केला आहे. अशी कोणती महत्त्वाची कामं आहेत ज्यांना आता म्हणजे प्रायोरिटीने पूर्ण करण्यात प्रायोरिटीने पूर्ण करण्यात पुढच्या 2-3 वर्षात जे आपल्याला कामं पूर्ण करायचे तिथल्या आर्वी विधानसभेमधली MIDCची निर्मिती आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 उपसा सिंचन योजना मंजूर झाल्या आहेत आणि त्या उपसा सिंचन योजना मंजूर करून त्याचे टेंडर प्रक्रिया असेल, त्यांची पुढची कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करायची, त्या संदर्भात सुद्धा ही प्रायोरिटी. आपला आर्वी राष्ट्रीय आणि कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांकडून किंवा गुराख्यांवरती वाघाचे हल्ले होतात, अनेकदा अडचणी निर्माण होतात, तर त्या अनुषंगाने सातत्याने मनुष्यांवर होणारे वाघाचे हल्ले अत्यंत गंभीर बाब आहे आणि बोर अभयारण्यातील कारंजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाघांचं वास्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने तिथले जे काही गावं आहेत, तिथले जे लोक आहेत ते दहशतीखाली आहेत आणि निश्चितच त्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. वन विभागाशी माझी चर्चा झाली आहे. त्या संदर्भात मॅन आणि ॲनिमल कॉन्फ्लिक्ट कसा कमी करता येईल त्या संदर्भात आपण एक एकत्रित टास्क फोर्स करून त्या लोकांना कसा दिलासा देता येईल, त्यांना चाऱ्यासाठी असेल कुठल्याही गोष्टीसाठी जंगलात जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्या दृष्टीने आपल्याला काय उपाययोजना राबवल्या पाहिजे या संदर्भात माझी चर्चा झाली आहे आणि त्याचा प्लॅन वन विभाग तयार करतो. बरेच लोकप्रतिनिधी आमदार म्हणूनच आपली उपाधी लिहितात, आपण मात्र जनसेवक असा उल्लेख करतात. नाही, निश्चितच एक माझं लक्षात आलं की आमदार हा एक समाजात खूप मोठा एक प्रश्न होऊन जातं आणि त्यामध्येच लोक त्याला पाहतात. मला असं वाटतं की ते लोकांनी जेव्हा निवडून दिल्यावर त्या जबाबदाऱ्या पूर्ण करता आल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा करता आली पाहिजे. 5 वर्ष हे सत्काराने या कार्यक्रमातच न घालवता खऱ्या अर्थाने आपल्या लोकांसाठी काम करता आलं पाहिजे आणि जनसेवक म्हणून काम करता आलं पाहिजे. म्हणून जरी विधिमंडळामध्ये जरी आमदार हे पद असा नामोल्लेख करण्यात येत असला तरी सामान्य लोकांमध्ये जनसेवक म्हणून जर या पदाचा उल्लेख झाला तर मला असं वाटते की खूप चांगलं काम आमदारांना करता येईल. नक्कीच जनसेवक म्हणून जे काम आहे ते लोकांमध्ये जाऊन करताना अधिक आनंद होईल असं सुमित वानखेडे यांनी सांगितलं. महेश मुंजाळ, TV9 मराठी, आर्वी वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.